हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. अहो गाडी पकडा. गाडी पकडा. गाडी पकडू का? तर गाईज, आम्ही चाललोय आमच्या गावाकडे, म्हणजे लातूरला. येस, मी तर खूप जास्त खुश आहे. हा लातूर. गौरी गणपती आहेत ना, म्हणून चाललोय आम्ही. तर बघूया आजचा प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आमचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हो की नाही? अहो आता तर चालू केलाय, किती घाई असते बंद करायची, बापरे. तर गाईज चला, तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो लातूरला. ज्या लोकांना माहिती नाही ते, तुम्ही पण आमचं लातूर बघा, आमच्या सोबत प्रवास करा आणि पोहोचा लातूरला. हे बघा किती छान छान झाड आहेत पुण्यामध्ये, एवढं भारी वाटतंय. आणि अर्जुन, आपण कितीला निघणार होतं हे मेन होतं, मला सांगायचं होतं. आम्हाला गाईज निघायचं होतं 5 वाजता आणि आम्ही घरातून बाहेर पडलोय 7:30 वाजता. म्हणजे मला 2 वाजता वगैरे जाग आली होतं, पण नंतर एवढी गाडी झोप लागली दोघांना पण की उशीर झाला. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे आता. एवढी जास्त ट्रॅफिक आहे, 10 मिनिट झालं आम्ही इथंच आहेत. ट्रॅफिक लागू नये म्हणून लवकर निघालो होतो. लवकर म्हणजे 7:30ला निघालो होतो. पण ती लागलीच आम्हाला. किती जास्त ट्रॅफिक आहे आणि त्यात ऊन. गॉगल दे ना, लय चमकत. गॉगल तुमचा काढ. किती गाण्या पुसून तरी दे. अहो तुम्ही काय मला इथं, खरंच ह्यांनी ना मला घेऊन जात नाहीत कुठं उगीच असं फिरायला म्हणून. ह्यांची काम अशी, गॉगल दे, मला खाऊ घाल, मला पाणी दे, माझा गॉगल पुसून दे. बायकोचं काम तेच असते, बाजूला बसून. मला इकडे तिकडे बघायचं असते. जरा इकडे तिकडे काय बघायचं तुला? आता लावून पण देऊ का मग? तर आता कुठेतरी थांबावंसं वाटत आहे मला. भूक लागली खूप जास्त. मस्त साऊथ इंडियन खाऊ, चहा. हा, डोकं जड पडलंय माझं तर आता. बघाय एडिटिंगच्या नावाखाली झोपा काढत आहे आणि मला बोर होते इथे. मी एडिट करते म्हणे थोडा वेळ आणि झोपून गेले. उठ उठ. होय ए हिरोईन, झाली काय एडिटिंग? इतकी मस्त एडिटिंग. अरे झोप येत नाही यार, सकाळी झाली नाही. समोर बसून झोपायचं नाही. केस कसे झाले? समोर बसून झोपायचं नाही. बरं, आताच 2 सेकंद झोपले होते. 2 सेकंद, अर्धा तास झालं झोपले. उलट झालं. खूप शोधल्यानंतर फायनली आम्हाला एक छान असं हे भेटले नाश्त्यासाठी ठिकाण. तर लय नाटके असतात. असंच ठिकाण पाहिजे, चांगलंच दिसत नाहीये, इथं गाड्याच नाहीयेत, कसं जायचं? हा, मग कोणी नसलं, गर्दी असेल तर माणूस हे करतं ना की हा चांगला आहे बाबा, चला जाऊया म्हणून. 15-20 हॉटेल्स रिजेक्ट केल्यानंतर हिने हे चूज केलंय. बघूया आपण कसं आहे. बघूया कसं आहे ते. तर चला, आता खूप जास्त भूक लागली. हॉटेल सुरवीला आलोय आम्ही. टेस्ट छान असावी फक्त, बाकी काय नाही. एंट्री खूप छान दिसते, म्हणजे एकदम असं फ्रेश आहे. काय छान आहे ना? बघा आता, टेस्ट पण छान असणार आहे. बाहेरचा व्ह्यू तर इतका सुंदर आहे. काय घेते गाडीमध्ये तर आधीच ठरले काय खायचे ते, उगं बघायचं. गाडीमध्ये असं ठरलं होतं की डोसा घ्यायचा. इथे 10-12 प्रकारचे डोसा आहे. आपण तेच ना, त्यातलं एखादं. मग तेच बघायचं. किती थंड वारं सुटली, थंडी वाजते मला. तूच म्हणलीस बाहेर बसायचं. हा, मग छान वाटलं मला बाहेरचं, पण आता खूप जास्त थंडी वाटते. छान आमचा डोसा आलेला आहे आणि अजून ताव मारताय तसा डोस्यावरती. सगळे असे चमचे ठेवले. टेस्ट करून सांगते. हॉटेल तर मी निवडले. छान आहे. कसलं करते ऍक्टिंग? नाही, छान आहे, ऍक्टिंग नाही. खाऊन बघा. हा बा, मी खाऊ घालते तुम्हाला.
बघा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे. आता ना मी तुम्हाला गॉगल मधून दाखवते किती भारी दिसत आहे. अशापेक्षा गॉगल मधून बघा तुम्ही, एकदम सगळं ब्ल्यू ब्ल्यू दिसत आहे. हे बघा, वाव. थोडंसं ते बंद करा ना सॉन्ग. हे बघा ब्ल्यू आता गॉगल मधून इकडे बघा, आणि नॉर्मल काढल्यानंतर नॉर्मल पण छान दिसते तसं, पण हे बघा अर्जुन पण निळे निळे. धरणाला पाणी सोडलंय बघा इकडे, किती बस मस्त दिसते ते, असं दूध यायला वाटत आहे. ती बघा ना पांढर शुभ्र. इंदापूरच्या जवळ जवळ आलं ना आम्ही नेहमी पेरू घेतो, म्हणजे खूप भारी भेटतात. पण आज असं झालं होतं, पोट भरलं होतं माझं, आणि मी आधी बोलले यांना की पेरू घेऊया, नंतर कॅन्सल केलं. मग पुढे आलो, इथे टोल जिथं होतं ना तिथे एक काका असेच पेरू विकत होते, आणि ते इतकी गाडीच्या मागे 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 बराच वेळ पळत आले की घ्या 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 म्हणून. इतकं हे वाटलं त्यांच्यासाठी घेतलं. हा, आम्ही त्यांच्यासाठी पेरू घेतले. हे बघा म्हणजे पेरूचा प्लॅन नव्हताच, आम्ही कॅन्सलच केला होता, पण ते इतकी पळत पळत मागे मागे येले की नाही घ्या 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 म्हणून. इतकं वेगळं वाटलं, मग आम्ही त्यांच्यासाठी घेतले पेरू, आणि एक कट करून पण घेतलाय छान. आता आम्ही खातोय. छान आहे, गोड आहे. पेरू एन्जॉय करतो, आणि खरंच असे कष्ट करणारे जे लोक असतात ना त्यांना मदत केल्यावर आपल्याला पण छान वाटतं, हो की नाही. तर त्यांना घाम आला होता लिटरली असं पळून, म्हणजे आम्ही नको बोललो आणि आमचं लक्षच नाही गेलं की ते, आम्हाला वाटलं गेले, पण तरी पण ते येतच होते. ठीक आहे, फायनली गाडी थांबवून आम्ही घेतलं ते. चला आता पेरू एन्जॉय करतो आम्ही. आणि पेरू कोणाकोणाला आवडतात कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडतात. यांना विचारा मला किती आवडतात ते. मस्त. ह्यांना पण खाऊ घालते, नाहीतर मग तिला एकटीच खात बसली ना. ह्याच्यासाठीच आणले मी, मला यांनी खाऊ घालायला पिऊ घालायला. गाईज बघा हो का, ते एंट्रीला करत नाहीत का नवरा नवरीच्या, तसं आमच्या एंट्रीला गेले लातूरला. ओ इकडं पण आहे. अरे काय भारी एंट्री करायला ना आपली. कशाची एंट्री, घाण वास येतोय ते धुराचा. खूप थकवा आलाय यार. मस्त थांबून चहा घेऊन कुठे. चहा पाहिजे आता, नाहीतर मला तर झोप कंट्रोल नाही होते बघा. एवढं वेळ झोपून शहाणे. ओ फक्त अर्धा तास झोपले होते. बापरे काय अवतार झालाय बघा, सगळं टॅन झालंय अर्जुन. आता थोडस फ्रेश होण्यासाठी थांबलोय आम्ही, कारण की आता लातूर जवळ जवळ आले, म्हणलं पाण्याने फेस वॉश वगैरे करावा आणि छानपैकी फ्रेश फ्रेश घरी जावं. बघा ह्यांचं काय केस बिस नीट करणं चालू आहे. हाय अर्जुन, हाय. का अर्जुनचं फेस वॉश चालू आहे. ओला झालाय अर्जुनचा रुमाल, वाळवत आहे मी पुसले म्हणून रागवलत ना, म्हणून वाळवत आहे. आता घ्या वाळवून देते तुम्हाला. व्हेरी गुड. ये पतंग मामा. आता आम्ही थांबलोय उजनीला, कारण की उजनीमध्ये जी बासुंदी आहे ना तो खूप जास्त फेमस आहे, आणि अर्जुन बघा बासुंदीच घेऊन आलेत. खूप फेमस आहे इथली बासुंदी. त्यांना सांगत होते मी. हा, उजनीची फेमस बासुंदी खूप फेमस आहे आणि खूप भारी असते. 2 घरासाठी तो. माय गॉड, हा हा, मला तर आत्ताच खावंसं वाटत आहे. खूप मस्त लागतो, खूप जास्त छान असते. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत लातूर मध्ये, आणि हे बघा आमची एंगेजमेंट इथं झाली होती गाईज, संजय क्वालिटी मध्ये. जेव्हा जेव्हा हे बघतो ना हॉल, तेव्हा मला हे आठवतात ह्यांच्यासोबत एंगेजमेंट झाली माझी म्हणून. आणि आमचं लातूर पहा किती भारी आहे. खुशी बघताय, खुशी चेहऱ्यावर. खुशी नाही, थकवा तर आहेच हो, पण लातूर आलंय म्हणून हा हा. म्हणजे एक असतं ना, आपण जिथे राहिलो तिथे, ज्या शाळेत जिथे गेलो, लय भारी वाटते लातूरला आलं की. लय भारी. बघा शब्द पण इकडले चालू झाले. मला मी तर तसंही लातूर सारखंच बोलते, पण तरी. आणि हे बघा लातूर मधलं आमचं डॉमिनोज. मी अर्जुन ना आमच्या एंगेजमेंट नंतर इथे भेटायचो, राजीव गांधी चौकात. आले मी माझ्या घरी. थांबा जरा, मला तरी उद्या. आल्या प्लांट्स कडे गेले. तू लावलं होतं ते? सगळे मी लावले होते. एवढे मोठे मोठे झाले. हे तुळस किती वाढले, इकडलं तर किती मोठं झालं. चला चला. आल्याबरोबर आम्ही बसलो जेवायला. खूप जास्त भूक लागली होती, आणि मम्मीने मस्त काय काय बनवले तुम्हाला दाखवते थांबा.
हे बघा, भरली वांग्याची भाजी, लोणचं, भात, वरण, पापड, भजे, गुलाबजामुन, चपाती. घरी आम्ही सगळं सामान ठेवलं आमचं आणि लगेच निघालो गणपती पाहण्यासाठी, कारण की पुण्यामध्ये तर आम्हाला काही गणपती भेटले नाहीत, म्हणजे वेळ पण नव्हता, त्यामुळे आजच्या आजच लगेच कामं करायची होती बरीचशी. चमकतोय मी. त्यामुळे आलो आहेत आता गणपती बघायला लातूरमध्ये. हे बघा किती मोठे मोठे गणपती आहेत, खूप सुंदर आहेत. चला मध्ये बघूया आपण. बघा किती क्यूट आणि सुंदर आहेत हे बघा गणपती. हे बघा, हा ते पण मागचे. वाव, हा तर खूप आवडला मला. हा बघा एकदम छोट पिल्लू. खूप सुंदर सुंदर गणपती आहेत आणि अर्जुन गणपती बघत आहेत. हे बघा इकडे, मला तर हा वाला पण खूप जास्त आवडलेला, रेड वाला. छान आहे ना, मस्त आहेत ना. कुठला घेऊ आणि कुठला नाही असं होतं, एवढे सुंदर सुंदर आहे. हा हे वालं ग्रे कलर आणि त्यात हे लावलं गोल्डनचं कॉम्बिनेशन, मस्त आहेत पण कन्फ्युजन होत आहे उलट इकडे.